जामनेर शहरात आज होळीचा उत्साह पाहायला मिळाला। जामनेर शहरातील नगारखाना भागात आज होळी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली। जामनेर शहरातील नगारखान्यातील ही होळी ऐतिहासिक होळी अशी मानली जाते। वीर भगतसिंग मित्रमंडळाकडून या होळीचे आयोजन केले जाते। ही होळी पेटल्यानंतरच येथून प्रत्येक भागातील कार्यकर्ते टेंभा जळवून घेऊन जातात आणि आपापल्या भागात होळी पेटवतात अशी आख्यायिका आहे। आजही मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। असं आहे का? आरामात आरामात हा तिकडून पडली ना तर ते शिवू बी लावून डांग पडू शकते। बरोबर नाही पूल वरून धरू ना डांग पड़ू सकते। डांग पड़ेंगी। ऐसा है क्या? हाँ हाँ वही बोला ना। देखो गिरी 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 हाँ आपल्या वरती नाका पुढे पुरा सुभाष काकाच्या घरी गाडी उभं आहे तो फोटो देतो ना मग तडी उभं आहे पाया पड तडी असं असं मग माणशी सांगा सुभाष काकाच्या घरून हे घेऊन असं आहे का? यांनी पूजा केली। चला चला चला। आज वीर भगतसिंग मित्र मंडळ नगारखाना एक सालाबाद प्रमाणे अवघ्या जवळजवळ वर्षांवर्षापासून एक जामनेर शहरात एक प्रथ होती की ज्यावेळेस नगरखान्याची होळी या ठिकाणी जळाली पेटते त्या ठिकाणी त्या होळीतून पुन्हा अग्नी घेऊन प्रत्येक दुसऱ्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ते होळी साजरी करायचे असा मान या आमच्या वीर भगतसिंग मित्रमंडळ नगरखाना या ठिकाणी राहायचा। आणि वर्षांवर्षापासून जवळजवळ आम्ही दरवर्षीप्रमाणे ज्यावेळेस जामनेर शहरात पहिली होळी ही नगरखान्यात ज्यावेळेस प्रज्वलित झाली त्यापासूनच ते त्या ठिकाणून ते या ठिकाणी अग्नी घेऊन प्रत्येक सुतार गल्ली असो, माडी गल्ली असो, श्रीरामपेठ असो, कापड गल्ली असो त्या ठिकाणी जाऊन ती होळी त्या ठिकाणी नंतर साजरी व्हायची असा मान आमच्या वीर भगतसिंग मित्रमंडळ नगरखाना या ठिकाणी असायचा। आणि यावर्षी सुद्धा हे प्रदर्शन या ठिकाणी आम्ही दाखवण्यात आलो आहे। आणि हिंदू धर्माच्या या सणाला आम्ही पुन्हा या ठिकाणी प्रजासत्ताक हा सण आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। आणि जामनेर नगरीच्या वतीने सर्व
वीर भगतसिंग मित्र मंडळ नगरखाना यांच्या वतीने जामनेर नगरीच्या सर्व भाविकांना आम्ही या होळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत.